श्री स्वामी समर्थ. 14 जुलैनंतर या 5 राशींची लॉटरी. गजकेसरी योगामुळे नशिबी प्रचंड पैसा अन मोठं यश, लवकरच व्हाल श्रीमंत. चंद्र 16 जुलै रोजी संध्याकाळी 7:52 कर्क राशीत राहील. त्यानंतर चंद्र सिंह राशीत प्रवेश करेल आणि गजकेसरी योग समाप्त होईल. जुलैमध्ये गजकेसरी योगाची निर्मिती 14 जुलैच्या संध्याकाळपासून होणार आहे. कर्क राशीत चंद्र आणि देवगुरु बृहस्पती यांच्या युतीमुळे गजकेसरी योग तयार होणार आहे. त्यावेळी चंद्र स्वतःच्या कर्क राशीत असतील आणि गुरु 2 जूनपासूनच कर्क राशीत आहेत. या दोघांच्या युतीमुळे हा अद्भुत राजयोग तयार होत आहे. गजकेसरीमध्ये गज म्हणजे हत्ती आणि केसरी म्हणजे सिंह. 14 जुलैपासून तयार होणारा गजकेसरी योग काही राशींसाठी शुभ ठरू शकतो. त्यामुळे त्यांचे नशीब उजळू शकते. 14 जुलै रोजी संध्याकाळी 6:48 चंद्र कर्क राशीत प्रवेश करेल. त्याच वेळी कर्क राशीत चंद्र आणि गुरु यांच्या युतीमुळे गजकेसरी योग तयार होईल. चंद्र 16 जुलै रोजी संध्याकाळी 7:52 कर्क राशीत राहील. त्यानंतर चंद्र सिंह राशीत प्रवेश करेल आणि गजकेसरी योग समाप्त होईल. गजकेसरी योगामुळे धन, सुख, सोयी सुविधा, पद आणि प्रतिष्ठेत वाढ होते. तसेच करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळते. शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता वाढते. बुद्धिमत्ता, पराक्रम आणि धैर्यही वाढते. कोणत्या आहेत त्या नशीबवान राशी बघूयात, पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. मेष राशी. गजकेसरी योगाच्या काळात मेष राशीच्या लोकांना नवीन नोकरीची संधी मिळू शकते. या काळात तुम्ही नोकरीच्या नवीन संधी शोधून पुढे जाऊ शकता. वेळ अनुकूल असल्यामुळे यश मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. पद आणि प्रतिष्ठेत वाढ होण्याचे संकेत आहेत. कौटुंबिक जीवन आनंदी राहील आणि लोकांचे सहकार्य मिळेल. मेष राशीच्या जातकांसाठी हा आठवडा चांगला राहील. आरोग्याच्या दृष्टीने पाहता, जर तुम्हाला डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास असेल तर योग्य उपचार करून घ्या. आर्थिक स्थिती मजबूत राहील आणि तुमच्याकडे भरपूर प्रमाणात धन येण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधांमध्ये तुम्ही आपल्या प्रिय व्यक्तीसोबत अतिशय रोमँटिक क्षणांचा आनंद घ्याल. वैवाहिक जीवनात काही अडचणी निर्माण होऊ शकतात, त्यामुळे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा. व्यवसायासाठी हा आठवडा अनुकूल राहील आणि भागीदारासोबत मिळून व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करू शकता. नोकरी करणाऱ्या जातकांनी सध्या नोकरी बदलण्याचा विचार टाळावा आणि थोडा संयम ठेवावा. शिक्षणाच्या बाबतीत अधिक जागरूक राहावे लागेल. कठोर परिश्रम केल्यास परदेशात शिक्षण घेण्याची संधी मिळू शकते. तुमच्या चंद्र राशीच्या 12व्या भावात शनी देव विराजमान असतील आणि अशात या सप्ताहात तुम्हाला आपल्या थाळीमध्ये हिरव्या भाज्या शामिल करण्याची आवश्यकता असेल, म्हणून तुम्ही काकडी किंवा सॅलड सोबत सुरुवात करू शकतात. सोबतच दिवसा कमीत कमी एक सफरचंद किंवा काही अन्य फळांचे सेवन करण्याची आवश्यकता आहे, कारण यामुळे तुम्ही लहान मोठ्या आजारांपासून दूर राहण्यात यशस्वी व्हाल. गुरु ग्रह तुमच्या चंद्र राशीच्या 4थ्या भावात बसलेले असतील आणि याच्या परिणामस्वरूप तुमच्या काही जुन्या गुंतवणुकी जसे पैतृक संपत्ती, जमीन, प्रॉपर्टी, पॉलिसी इत्यादी मुळे या सप्ताहात तुमच्या कमाईमध्ये वृद्धी दिसत आहे. अशात तुम्ही त्या धनला अर्जित करून त्याला पुन्हा कुठल्या योजनेत गुंतवणूक करण्याचा निर्णयही घेऊ शकतात. या सप्ताहात बऱ्याच ग्रहांचे गोचर होण्याने तुमच्या कौटुंबिक जीवनात आनंद येईल, तथापि त्याआधी तुमच्या कुटुंबात वृद्धीही होण्याची शक्यता राहील. ही वृद्धी कुठल्या व्यक्तीच्या विवाह किंवा काही शिशुच्या जन्माच्या कारणाने शक्य आहे. अशात या आनंदाला कुटुंबासोबत राहून साजरे करा. कार्यक्षेत्रातील प्रत्येक कार्य आणि उद्दिष्टे साध्य करण्यासाठी
आपण बनविलेल्या प्रत्येक आधीच्या रणनीती आणि योजनेत कार्यालयातील कोणीतरी व्यक्ती अडथळा आणू शकेल, जेणेकरून आपल्याला समस्यांना सामोरे जावे लागेल. म्हणून आपले डोळे उघडे ठेवा आणि आपल्या आजूबाजूच्या घडामोडींविषयी जागरूक रहा. घरात कुणी व्यक्तीच्या आगमनाने विद्यार्थ्यांचा पूर्ण सप्ताह खराब जाण्याची शक्यता आहे. अशात शक्यता आहे की कुणी मित्राच्या घरी जाऊन अभ्यास करा अथवा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेचे टेन्शन अधिक वाढू शकते. या आठवड्यात आपण आतापर्यंत ज्या प्रेम जीवनाबद्दल पूर्णपणे निष्काळजी होता त्याबद्दल गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे, कारण अशी भीती व्यक्त केली जात आहे की आपल्या आणि आपल्या प्रेमीच्या दरम्यान आपल्या कुटुंबाची अचानक एंट्री केल्याने आपल्या नात्यात तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. शक्य तितक्या आपल्या कुटुंबास आपल्या प्रेम संबंधाच्या गोष्टींबद्दल सांगू नका. जर विवाहित जीवनात आधीपासून काही वाद चालू होता तर या सप्ताहात ते पूर्णतः दूर होईल. सोबतच तुम्ही आपल्या वैवाहिक जीवनाला अधिक मजबूत होताना पाहाल, कारण शक्यता आहे की काही उत्तम क्षणांच्या कारणाने तुमच्या आणि जीवनसाथीमध्ये सर्व वाद संपेल. म्हणून वादविवादामुळे जुन्या दिवसाच्या आठवणीला ताजे करणे विसरू नका. उपाय: नियमित भौमाय नमःचा 27 वेळा जप करा. अनपेक्षितपणे प्रवास करावा लागल्यामुळे दमून जाल. तेलाने मसाज करून शरीराच्या स्नायूंना आराम द्या. आपल्या जीवनसाथी सोबत धन संबंधित कुठल्या गोष्टीला घेऊन आज तुमचा वाद होऊ शकतो. तथापि आपल्या शांत स्वभावाने तुम्ही सर्व काही ठीक कराल. जवळच्या मित्रांचे आणि जोडीदारांचे आक्षेपार्ह कृत्य तुमचे आयुष्य खडतर करू शकते. आपल्या प्रिय व्यक्तीचे आजच्या दिवशी अटेंड केलेल्या व्याख्यानांमुळे आणि परिसंवादामुळे तुम्हाला प्रगतीसाठी नव्या संकल्पना सुचतील. तुमची संवाद कौशल्ये प्रभावी ठरू शकतील. तुमच्या जोडीदाराशी एखाद्या जुन्या कारणावरून भांडण होईल, उदा. ती तुमचा वाढदिवस विसरणे इत्यादी. पण दिवसाच्या शेवटी सगळं काही व्यवस्थित होईल. भाग्यांक 1. भाग्य रंग नारंगी आणि सोनेरी. उपाय: दिव्यांग व्यक्तीची मदत केल्यास नक्कीच तुमचे आरोग्य चांगले राहील. कर्क राशी. कर्क राशीच्या लोकांना मेहनत करावी लागेल. त्यामुळे करिअरमध्ये नवीन संधी आणि यश मिळू शकते. या काळात तुम्हाला एखादी महत्त्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते, ज्यामुळे तुमचा प्रभाव वाढेल. व्यवसाय करणाऱ्यांना पैसे कमावण्याच्या नवीन संधी मिळतील. योग्य नियोजन करून यश मिळवू शकता. मात्र भावनेच्या भरात निर्णय घेणे टाळा. गुंतवणूक किंवा पैशांशी संबंधित निर्णय विचारपूर्वक घ्या. कर्क राशीच्या जातकांसाठी हा आठवडा चांगला राहील. आरोग्याच्या दृष्टीने विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. हवामानातील बदलांमुळे खोकला, सर्दी यांसारख्या समस्या त्रासदायक ठरू शकतात. आर्थिक स्थिती स्थिर राहील आणि पैशांची कमतरता जाणवणार नाही. खर्चही काही प्रमाणात नियंत्रणात राहतील. व्यावसायिकांचे भागीदारांसोबत काही कारणांवरून मतभेद होऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांची बदली दुसऱ्या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधांसाठी हा आठवडा थोडा आव्हानात्मक राहू शकतो. प्रिय व्यक्तीसोबत वाद होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनातही काही अडचणी निर्माण होऊ शकतात. सासरच्या मंडळींसोबत एखाद्या विषयावरून मतभेद होण्याची शक्यता आहे. शिक्षणासाठी हा काळ अनुकूल राहील आणि अभ्यासात मन लागेल. बृहस्पती देव तुमच्या चंद्र राशीच्या पहिल्या भावात उपस्थित असतील आणि अशात या गोष्टीला तुम्ही या सप्ताहात चांगल्या प्रकारे समजू शकाल की जर तुम्ही योग आपल्या दिनचर्येत शामिल करतात तर तुमच्या बऱ्याच आरोग्य समस्या दूर होतील, कारण हा सप्ताह आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला आत्मचिंतन करण्याच्या बऱ्याच संधी देईल. या सप्ताहात शनी देव तुमच्या 9व्या भावात बसलेले असण्याच्या कारणाने तुम्हाला अचानक धन लाभ होईल. यामुळे तुम्ही आपल्या आर्थिक स्थितीला बऱ्याच प्रमाणात मजबूत करण्यात यशस्वी राहाल आणि याच्या परिणामस्वरूप
तुम्ही आपल्या घरातील कुणी सदस्याची आर्थिक मदत करण्याचा निर्णयही घेऊ शकतात. तुम्ही नेहमी आपल्या क्षमतेपेक्षा अधिक वचन दुसऱ्यांना देतात, त्यामुळे तुम्ही स्वतःहून समस्या ओढवून घेतात. परंतु या सप्ताहात तुम्हाला असे करणे टाळले पाहिजे, अथवा तुम्ही आपली प्रामाणिकता हरवाल म्हणून त्याच कार्याचे वचन करा ज्याला पूर्ण करण्याची क्षमता तुम्ही ठेवतात. करिअर राशी भविष्याच्या संकेतानुसार जर तुम्ही पेशावर खेळणे जोडलेले आहे आणि कुठल्या चांगल्या नोकरीमध्ये कार्यरत आहे तर हा सप्ताह तुमच्यासाठी बराच महत्त्वपूर्ण राहणार आहे, कारण या काळात तुम्हाला आपल्या क्षेत्रात पुढे जाण्यात बऱ्याच संधी मिळण्याचे योग बनत आहेत. या सप्ताहात तुमच्या राशीतील बऱ्याच शुभ ग्रहांची उपस्थिती व त्यांचा प्रभाव तुम्हाला आपल्या मेहनतीच्या अनुसार परीक्षेत अंक प्राप्त करेल. अशात कठीण मेहनत करा आणि गरज पडल्यास आपल्या शिक्षकांची मदत घ्या. या सप्ताहात तुमच्या रोमॅन्टिक स्वभावात अचानक बदल तुम्हाला बरेच खिन्न आणि चिंतित करू शकते, म्हणून आपल्या मनातील गोष्टींवर नियंत्रण ठेवून स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवा, अन्यथा याचा नकारात्मक परिणाम तुमच्या जीवनातील वेगवेगळ्या क्षेत्रात होऊ शकतो. विवाहित जीवन सुधारण्यासाठी व्यक्तीने एखाद्या प्रतिकूल परिस्थितीत जोडीदारासमोर गप्प बसणे शहाणपणाचे आहे. आपण या आठवड्यात देखील या प्रकरणाची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे, कारण योग बनत आहे की या काळात आपल्या जोडीदाराचे मन अस्वस्थ होऊ शकते. अशा परिस्थितीत आपणास हा वाद जास्त वाढू इच्छित नसेल तर आपण गप्प बसणे योग्य राहील. उपाय: नियमित दुर्गाय नमःचा 21 वेळा जप करा. निराशावादी विचारसरणी टाळावी लागेल, कारण त्यामुळे तुमच्या संधी तर कमी होतातच, पण तुमच्या शरीराचा समतोल बिघडू शकतो. अनपेक्षित बिलांमुळे आर्थिक बोजा वाढेल. आज तुमचा फायदा होईल, कारण कुटुंबातील सदस्य तुम्हाला सकारात्मकदृष्ट्या प्रतिसाद देतील. तुम्ही तुमच्या प्रिय पत्नीशी पूर्वी झालेल्या मतभेदांबद्दल तिला माफ कराल तर तुमचे जीवन सुकर होईल. नवीन गोष्टी शिकण्याकडे तुमचा कल असून तो उल्लेखनीय ठरेल. या राशीतील जातकांना आज रिकाम्या वेळेत अत्याधिक पुस्तकांचे अध्ययन केले पाहिजे. असे करण्याने तुमच्या बऱ्याच समस्या दूर होऊ शकतात. आजच्या दिवसाची संध्याकाळ ही तुमच्या जोडीदारासमवेत व्यतीत केलेली सर्वोत्तम संध्याकाळ असेल. भाग्यांक 2. भाग्य रंग चंदेरी आणि पांढरा. उपाय: आर्थिक स्थिती चांगली राखण्यासाठी स्वच्छ आणि धुतलेले कपडे परिधान करा. सिंह राशी. सिंह राशीच्या लोकांना ज्या संधीची प्रतीक्षा होती ती या 3 दिवसांत मिळू शकते. करिअरमधील ही महत्त्वाची संधी ओळखा आणि तिचा योग्य फायदा घ्या. यश मिळेल. तुमचे सामाजिक संबंध अधिक मजबूत होतील आणि लोक तुमच्यामुळे प्रभावित होतील. धैर्य आणि पराक्रम वाढेल. मित्रांसोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल. नातेसंबंध अधिक गोड आणि मजबूत होतील. मात्र या काळात आरोग्याची काळजी घ्या. सिंह राशीच्या जातकांसाठी हा आठवडा सामान्य राहील. आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. सर्दी, ताप यांसारख्या तक्रारी उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. आर्थिक स्थिती मध्यम राहील, त्यामुळे अनावश्यक खर्च टाळावेत. प्रेमसंबंधांसाठी हा काळ अतिशय अनुकूल राहील. प्रिय व्यक्तीसोबत आनंददायी क्षण घालवण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवनही सुखकर राहील आणि जीवनसाथीचे पूर्ण सहकार्य लाभेल. करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत व्यवसाय वाढवण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. सरकारी नोकरी करणाऱ्या जातकांना मानसन्मान मिळू शकतो. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर विशेष लक्ष केंद्रित करावे. एखाद्या अनुभवी व्यक्तीच्या मार्गदर्शनाची गरज भासू शकते. तुम्ही नेहमी आपल्या सुखसुविधांना पूर्ण करण्यासाठी प्रत्येक वेळी प्रयत्न करताना दिसाल आणि या सप्ताहात तुमचा हा दृष्टिकोन तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक सिद्ध होतांची शक्यता राहील, कारण या काळात तुम्हाला मनमुजी वर्तन आरोग्यासाठी चिंतेचे कारण उभे राहील. सोबतच तुमचे निजी जीवन ही कष्टदायक बनू शकते.
या सप्ताहात तुमचे सातत्य आणि मेहनतीवर लोक कौतुक करतील आणि यामुळे तुम्हाला काही वित्तीय लाभ मिळण्याची शक्यता दिसेल कारण शनी ग्रह तुमच्या चंद्र राशीच्या 8व्या भावात विराजमान असतील तथापि यावेळी शक्यता अधिक आहे की तुमचा जीवनसाथी तुम्हाला आर्थिक मदत देऊन काही समस्येतून निघण्यात तुमची मदत करेल. या सप्ताहात घरातील सदस्यांसोबत बाहेर जेवणासाठी जाणे किंवा सिनेमा पाहणे तुम्हाला आराम देईल. आई आनंदी बनवेल. सोबतच जे तुम्हाला आवडतात त्यांच्यासोबत या काळात भेटीची देवाणघेवाण करण्यासाठीही हा सप्ताह विशेष चांगला राहणार आहे. गुरु ग्रह तुमच्या चंद्र राशीच्या 12व्या भावात उपस्थित असतील आणि अशात आधीच्या सप्ताहाच्या अपेक्षा हा सप्ताह तुमच्या करिअरला गती देण्याचे कार्य करेल कारण जर तुम्ही व्यापारी आहेत तर तुम्हाला अचानक नवीन ग्राहक व गुंतवणूकदार सोबत भेट घालून त्यांना आपल्या पक्षात करण्याची संधी मिळू शकते. तसेच नोकरीपेशा जातकांचे सहकर्मीही या काळात त्यांना अधिक समजण्याचा प्रयत्न करून त्यांना आपले पूर्ण सहयोग देण्याचे कार्य करेल. विद्यार्थ्यांसाठी हा सप्ताह सर्वात अधिक उत्तम राहणार आहे कारण यावेळी तुम्हाला आपल्या मेहनतीचे फळ मिळेल आणि सोबतच बऱ्याच ग्रहांच्या कृपेने तुम्ही प्रत्येक परीक्षेत यश मिळवाल. मनापासून तुम्ही आपल्या संगीला आनंदी करण्याचा प्रयत्न या सप्ताहात करताना दिसाल. कुणी तिसऱ्या व्यक्तीमुळे जर तुम्हा दोघांमध्ये दुरी आली होती तर या काळात ती दूर होऊ शकते. प्रेमाची गाडी परत पटरीवर येईल आणि तुम्ही परत प्रेमाच्या रंगात रंगलेले दिसाल. संगीला आनंदी करण्यासाठी व्यवहारात आवश्यक परिवर्तन कराल. विवाहित जातकांसाठी हा सप्ताह सामान्य रूपात उत्तम राहील तथापि अधूनमधून थोडे फार वाद जीवनसाथी सोबत होण्याची शक्यता आहे परंतु बऱ्याच शुभ ग्रहांची दृष्टी तुमच्या या वादातही रस आणण्याचे कार्य करेल. यामुळे तुमच्या नात्यावर काहीही नकारात्मक प्रभाव पडणार नाही. उपाय नियमित भास्कराय नमःचा 19 वेळा जप करा. आज तुमचे स्वास्थ्य उत्तम राहण्याची पूर्ण अपेक्षा आहे. तुमच्या उत्तम स्वास्थ्य सोबत आज तुम्ही आपल्या मित्रांसोबत खेळण्याचा प्लॅन बनवू शकतात. ज्या लोकांनी कुणी अनोळखी व्यक्तीच्या सल्ल्यावर काही धन गुंतवणूक केली होती आज त्यांना त्या गुंतवणुकीचा फायदा होण्याची पूर्ण शक्यता आहे. राहते घर बदलणे अत्यंत शुभदायी ठरेल. एखाद्या इंटरेस्टिंग व्यक्तीची भेट होण्याचा संभव आहे. एका कठीण काळानंतर आजच्या दिवशी तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का बसेल. व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल. तुमचा जोडीदार अनपेक्षितपणे काहीतरी अद्भुत काम करून जाईल जे अविस्मरणीय असेल. भाग्यांक 9. भाग्य रंग लाल आणि मरून. उपाय एक सक्रिय आणि संपन्न करिअर व्यवसायासाठी शिक्षक, गुरु आणि लहान मुलांना स्नेहासोबत आणि समर्पणासोबत मदत करा. धनु राशी. धनु राशीच्या लोकांसाठी नवीन संधींचे दरवाजे उघडतील आणि आयुष्य आनंदाने भरून जाईल. या काळात तुम्ही तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी पुढे जाल. एखाद्या खास व्यक्तीशी मैत्री होऊ शकते जी तुमच्यासाठी आनंद घेऊन येईल. पैशांच्या बाबतीत वेळ अनुकूल राहील. गुंतवणूक आणि आर्थिक लाभाच्या चांगल्या संधी मिळतील. मालमत्तेत गुंतवणूक करू शकता. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. धनु राशीच्या जातकांसाठी हा आठवडा मध्यम फलदायी राहील. आरोग्याच्या बाबतीत थोडी अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे. विशेषतः पोटाशी संबंधित समस्या त्रासदायक ठरू शकतात. आर्थिक स्थिती चांगली राहील आणि उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. व्यवसाय करणारे जातक व्यवसायाच्या विस्तारासाठी दुसऱ्या शहराचा प्रवास करू शकतात. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला राहील आणि कार्यक्षेत्रात पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधांसाठी हा काळ अत्यंत अनुकूल राहील. प्रिय व्यक्तीसोबत रोमॅन्टिक क्षणांचा आनंद घ्याल. मात्र वैवाहिक जीवनात काही अडचणी निर्माण होऊ शकतात.
एखाद्या तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे घरात वादविवाद होण्याची शक्यता आहे. शिक्षणाच्या बाबतीत अधिक सावध राहावे लागेल. प्रगतीसाठी कठोर परिश्रम करणे आवश्यक ठरेल. हा सप्ताह तुमच्या आरोग्य जीवनासाठी बराच उत्तम राहण्याची अपेक्षा आहे, कारण तुमच्या चंद्र राशीच्या तिसऱ्या भावात राहू देव विराजमान असेल. या काळात तुम्ही त्या लोकांसोबत अधिक मिसळणे आवडणार नाही जे तुम्हाला व्यर्थ चिंता देते. यामुळे तुमचे मानसिक आरोग्य बरेच उत्तम राहील. आर्थिक बाबतीत तुमच्या राशीतील जातकांसाठी हा सप्ताह बराच चांगला असण्याची शक्यता आहे, कारण या काळात गुरु ग्रह तुमच्या चंद्र राशीच्या 8व्या भावात बसलेले असतील आणि या काळात ब्याच ग्रहांची दृष्टी तुमच्या कमाईला वाढवण्यात आणि तुमच्या संचित धन मध्ये जोडण्यासाठी तुम्हाला अनेक संधी प्रदान करण्याचे कार्य करेल. या सप्ताहात तुम्हाला आपल्या कौटुंबिक जीवनात प्रत्येक प्रकारच्या चढउताराने आराम मिळू शकेल. यामुळे घरकुटुंबात सकारात्मक वातावरण पाहिले जाईल. विशेष रूपात जर तुमच्या वडिलांना आरोग्य कष्ट होते तर त्यात सुधार होण्याचे योग बनताना दिसतील. याच्या परिणामस्वरूप तुम्हाला त्यांच्या सोबत वेळ व्यतीत करणे आणि त्यांचे सहयोग प्राप्त करण्याची संधी मिळेल. या सप्ताहात तुम्ही आपल्याद्वारे केले गेलेली गुंतवणुकीला मजबूत करण्यासाठी आपल्या येणाऱ्या भविष्यासाठी योग्य योजना आणि रणनीती बनवण्यात आपले प्रयत्न करताना दिसाल. अशात कुठल्याही महत्त्वपूर्ण कामाला करण्याच्या आधी विशेषज्ञ, पिता किंवा कुठल्याही पितातुल्य व्यक्तीकडून सल्ला नक्की घ्या. जे स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करीत आहेत त्यांना या आठवड्यात नशिबापेक्षा जास्त त्यांच्या परिश्रमांवर अधिक अवलंबून असणे आवश्यक आहे. कारण आपणास हे देखील चांगले माहिती आहे की नशीब नेहमीच आपल्याला आधार देत नाही, परंतु मरेपर्यंत आपले शिक्षण आपल्याबरोबरच राहते. म्हणून केवळ आणि केवळ नशिबावर अवलंबून राहून आपण वेळेचा अपव्यय व्यतिरिक्त काहीही करू शकत नाही. अशा परिस्थितीत काय झाले आहे ते विसरा आणि आजपासून आपल्या मेहनतीने पुढे जा. प्रेम राशी भविष्याच्या अनुसार तुमच्यामध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंग या सप्ताह बरीच चांगली राहील आणि तुम्ही एकमेकांना चांगल्या प्रकारे भेटीची संधीही द्याल. सोबतच तुम्ही लॉंग ड्राईव्हवरही जाऊ शकतात. एकूणच सांगायचे झाल्यास ही वेळ प्रेम जीवनासाठी योग्य राहील. या सप्ताहात तुम्ही आपल्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेऊन जीवनसाथी सोबत आपले अंतरंग संबंध स्थापित करताना दिसतील. यासाठी तुम्ही साथी सोबत कुठल्या यात्रेवर जाण्याचाही प्लॅन करू शकतात. उपाय: नियमित बृहस्पती नमःचा 21 वेळा जप करा. अधिक कोलेस्टेरॉल असलेला आहार सेवन करणे टाळा. चंद्राच्या स्थितीमुळे आज तुमचे धन व्यर्थ खर्च होऊ शकते. जर तुम्हाला धन संचय करायचे आहे तर तुम्ही आपल्या जीवनसाथी किंवा मातापिता सोबत या बाबतीत बोलू शकतात. कुटुंबातील सदस्य अथवा जीवनसाथी तणाव निर्माण करण्याची शक्यता आहे. रोमांससाठी अत्यंत उत्तेजनापूर्ण दिवस आहे. सायंकाळसाठी काहीतरी खास योजना आखा आणि आजची सायंकाळ जास्तीत जास्त रोमॅन्टिक करण्याचा प्रयत्न करा. व्यावसायिक स्तरावर जबाबदारीत वाढ होण्याची शक्यता. जोपर्यंत तुम्ही वादविवादात पडत नाही तोपर्यंत कोणते कठोर विधान करण्याची काळजी घ्या. तुमची जोडीदार तुम्हाला खुश करण्यासाठी आज प्रयत्न करेल. भाग्यांक 9. भाग्य रंग लाल आणि मरून. उपाय: आरोग्य चांगले ठेवण्यासाठी गरजू लोकांना आणि गरजू मुलींसाठी खासकरून तरुण मुलींना पांढऱ्या सुवासिक मिठाई वितरित करा. मीन राशी. मीन राशीच्या लोकांना करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात. एखाद्या चांगल्या कंपनीकडून नोकरीची ऑफर मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि वरिष्ठही आनंदी असतील. प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील आणि जोडीदाराची पूर्ण साथ मिळेल. मन शांत ठेवा आणि तणावापासून दूर राहा. या काळात तुम्ही एखादी मोठी खरेदी करू शकता, मात्र खर्चाचाही विचार करा. नकारात्मक लोकांपासून दूर राहिल्यास अधिक चांगले राहील.
मीन राशीच्या जातकांसाठी हा आठवडा चांगला राहील. आरोग्याच्या दृष्टीने स्वतःची विशेष काळजी घ्या. कोणतीही आरोग्यविषयक तक्रार असल्यास वैद्यकीय तपासणी अवश्य करून घ्या. आर्थिक बाबतीत थोडी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. उत्पन्नानुसार खर्च करण्याचा प्रयत्न करा, अन्यथा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल राहील. तुम्ही आपल्या कौशल्याच्या जोरावर व्यवसायात प्रगती साधू शकाल. नोकरी करणाऱ्यांसाठीही काळ चांगला राहील. कार्यक्षेत्रात केलेल्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल, ज्यामुळे समाधान आणि आनंद मिळेल. प्रेमसंबंधांसाठी हा काळ अत्यंत शुभ राहील. प्रिय व्यक्तीसोबत मनमोकळ्या गप्पा आणि आनंददायी क्षण अनुभवता येतील. वैवाहिक जीवनही सुखकर राहील. जीवनसाथीचे मैत्रीपूर्ण आणि समंजस वर्तन तुमचे मन जिंकेल. विद्यार्थ्यांसाठी मात्र हा काळ थोडा आव्हानात्मक राहू शकतो. अभ्यासात मन लावण्याचा प्रयत्न करूनही एकाग्रता राखणे कठीण जाऊ शकते. जर तुम्ही काही मोठ्या आजाराने पीडित आहेत तर या सप्ताहात डॉक्टरांच्या मेहनत आणि तुमच्या घरच्यांची योग्य काळजी तुमच्या आरोग्यात सुधार घेऊन येईल. या कारणाने तुम्ही आपल्या या आजाराने नेहमीसाठी आराम मिळवू शकाल. या आठवड्यात अचानक पैसे मिळाल्यामुळे तुम्हाला धक्का बसू शकेल, ज्यामुळे आपण गुंतवणूक आणि खर्चाशी संबंधित घाईघाईने निर्णय घेताना दिसतील. अशा परिस्थितीत आपली सवय सुधारून घ्या आणि विशेषतः महत्त्वपूर्ण आर्थिक सौद्यांविषयी बोलताना मोठ्यांचा सल्ला घ्या. साप्ताहिक राशीभविष्याच्या अनुसार तुमच्या राशीच्या 5व्या भावात गुरुदेव विराजमान असतील आणि अशात तुम्हाला तुमच्या राशीतील जातकांना या सप्ताहात आपल्या कौटुंबिक जीवनात अपार सुख मिळण्याचे योग बनतील. यावेळी तुम्ही कौटुंबिक सदस्यांमध्ये पूर्वीच्या प्रत्येक प्रकारच्या विरोधाभासाही संपवण्यात यशस्वी व्हाल. यामुळे तुमच्या आईवडिलांनाही गर्वाचा अनुभव होईल. या सप्ताहात कार्यस्थळी तुमचा प्रभाव भारी असेल, यामुळे ऑफिसमध्ये तुमचे शत्रूही तुमचे मित्र बनतील, कारण तुमच्या लहानातील लहान कामाची पोच तुम्हाला मोठे यश देईल, ज्याची चर्चा प्रत्येक जण करेल. अशात या उत्तम वेळेला जिंकून आनंदाचा अनुभव करा. मजबूत घरासाठी ज्याप्रमाणे मजबूत पाया बांधणे खूप महत्त्वाचे आहे, त्याच प्रकारे चांगल्या भविष्यासाठी चांगले शिक्षण मिळणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. परंतु या आठवड्यात आपण या गोष्टीपासून पूर्णपणे भिन्न दिशेने जाताना दिसाल. या सप्ताहात तुम्हाला स्वतःला कुठल्याही चुकीच्या आणि गैरकायद्याच्या गोष्टीपासून दूर राहिले पाहिजे, अन्यथा तुम्हाला स्वतःसोबतच आपल्या प्रियतमलाही काही अशा समस्येत फसवू शकतात ज्यामधून तुम्हाला निघणे खूप कठीण होईल. तुमचे जीवनसाथी सोबत वाद चालत असल्याने तुम्हाला चिंता वाटेल. यावेळी तुमच्या मनात नकारात्मक विचारही येईल. या कारणाने तुम्हाला असे वाटेल की तुमच्या वैवाहिक जीवनात कटुता आली आहे. उपाय: गुरुवारी गरीब ब्राह्मणांना तांदूळ दान करा. तुमच्या जोडीदाराचे धाडस आणि निष्ठेमुळे तुम्हाला आनंद मिळेल. आज तुम्हाला आपले धन खर्च करण्याची गरज पडणार नाही, कारण घरातील कुणी मोठे व्यक्ती तुम्हाला धन देऊ शकतात. आगाऊ ठरविलेली प्रवासाची योजना कुटुंबातील आजारपणामुळे पुढे ढकलावी लागेल. प्रणराधन करणे अतिशय उत्साहाचे ठरेल, म्हणून लगेच तुमच्या प्रिय व्यक्तीशी संपर्क साधा आणि दिवसभर उत्साहात घालवाल. स्पर्धेमुळे तुमचे कामाचे वेळापत्रक धकाधकीचे, धावपळीचे बनेल. आपल्या संभाषणाबाबत, बोलण्याबाबत कायम स्पष्ट असावे, अन्यथा अशा गोष्टी आपला कोणताही ठावठिकाणा ठेवणार नाहीत. क्षुल्लक वाद विसरू. जेव्हा तुमची जोडीदार तुमच्याजवळ येईल आणि तुम्हाला मिठी मारेल तेव्हा आयुष्य खूपच सुंदर होणार आहे. भाग्यांक 4. भाग्यरंग चॉकलेटी आणि करडा. उपाय: कौटुंबिक सुख मिळवण्यासाठी गोशाळेत 1.25 किलो धान्य दान करा.